नागपुरी मेजवानी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण ज्वारीच्या पिठाची उकडपेंडी बघणार आहोत। खूप जुनी पारंपरिक रेसिपी असली तरी आजही बनवली जाते आणि खूप आवडीने खाल्ली जाते। पोहे, उपमा, पराठ्यापेक्षा खूप जास्त टेस्टी आणि पौष्टिक असते ही उकडपेंडी। हा नाश्ता करण्यासाठी कुठल्याही पूर्वतयारीची गरज नसते। घरात ज्वारीचं पीठ उपलब्ध असेल तर अगदी झटपट तयार होते। चला मग करूया सुरुवात रेसिपीला। उकडपेंडी करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला ज्वारीचं पीठ भाजून घ्यायचं आहे। त्यासाठी मी चमचाभर एवढं तेल पॅनमध्ये घातलं आणि त्यावर वाटीभर एवढं ज्वारीचं पीठ घातलेलं आहे। पीठ भाजत असताना गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि सतत हलवत राहायचं म्हणजे पीठ करपणार नाही। अशा प्रकारे पीठ भाजून घेतल्यामुळे उकडपेंडी छान मोकळी तयार होते आणि खायलाही खूप खमंग लागते। त्यामुळे पीठ भाजून घेणं खूप आवश्यक असतं। जर तुम्ही न भाजता पीठ वापरलं तर उकडपेंडी थोडी चिकट होते। छान सुगंध येत आहे पिठाचा। आता हे व्यवस्थित भाजून तयार झालेलं आहे। आता मी पॅनमध्ये 2 पळी एवढं तेल घेतलेलं आहे। या तेलामध्ये मी सर्वात आधी शेंगदाणे तळून घेणार आहे। शेंगदाणे अगदी छान खमंग होईपर्यंत तळून घ्यायचे। आता त्याच तेलामध्ये थोडीशी मोहरी घालायची। मोहरी फुटायला लागली की बारीक चिरलेल्या मिरच्या घालायच्या। मी 3-4 मिरच्या वापरलेल्या आहेत। 1 टीस्पून एवढा हिंग घालायचा आणि भरपूर असा बारीक चिरलेला कांदा घालायचा। मी 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घातलेले आहेत। उकडपेंडीला कांदा थोडासा जास्तच घालायचा म्हणजे ती खायला छान लागते। 4-5 कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत। कांदा अगदी छान मऊ पडेपर्यंत परतून घ्यायचा। त्यानंतर मसाले घालायचे आहेत। 1 टीस्पून एवढी हळद घालायची। तिखट आपल्या आवडीनुसार घालायचं। मीठही घालायचं चवीनुसार आणि थोडीशी साखर मी घालत आहे। साखर घालणं ऑप्शनल आहे। जर तुम्हाला नसेल आवडत तर नका घालू। मसाले थोडा वेळ तेलावर छान परतून घ्यायचे। मसाले परतून झाल्यावर आता यामध्ये ताक घालायचं आहे। मी 1.5 वाटी एवढं गोड ताक घालत आहे। ताकाला थोडीशी उकळी आली की लगेचच ज्वारीचं पीठ जे आपण भाजून ठेवलं होतं ते यामध्ये घालायचं। पीठ घातल्यावर याला छान मिक्स करायचं। पिठाच्या गाठी अजिबात होऊ द्यायच्या नाहीत। हे सगळं करत असताना गॅसची फ्लेम स्लो राहू द्यायची। सगळं छान मिक्स करून झाल्यावर आता यामध्ये तळलेले शेंगदाणे घालायचे आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं। हे आता आपल्याला 3 ते 4 मिनिटं असं झाकून शिजवायचं आहे। गॅसची फ्लेम स्लोच राहू द्यायची। चेक करून बघूया शिजली का ते। अजून ही पूर्णपणे शिजलेली नाही आहे। हिला अजून 2 ते 3 मिनिटं झाकून शिजवण्याची गरज आहे। उकडपेंडी पूर्णपणे शिजायला जवळजवळ 6 ते 7 मिनिटं लागतात। आता चेक करून बघूया शिजली का ते। मस्त खमंग सुगंध येत आहे उकडपेंडीचा। आता ही व्यवस्थित शिजलेली आहे। छान मऊसूत अशी उकडपेंडी आता तयार झालेली आहे। यामध्ये आता किसलेलं खोबरं घालायचं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। खोबरं आणि कोथिंबीर घालणं ऑप्शनल अजिबात नाही आहे। जरूर घालायची कारण यामुळेच उकडपेंडीची चव खूप जास्त वाढते। नाश्त्यामध्ये नेहमीचे पोहे, इडली, उपमा, पराठा असे तेच पदार्थ खाण्यापेक्षा करून बघा अशी ज्वारीच्या पिठाची पौष्टिक व पचायला हलकी असलेली उकडपेंडी आणि आवडली तर कॉमेंट करून जरूर कळवा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूया आणखी एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत गुड बाय।